क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती करतो की लगेच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. धन्यवाद अजित आणि देवेंद्र. जय हनुमान गावदेवी क्रिकेट संघ तळेगाव यांच्या वतीनं ऑर्गनाइज करण्यात आलेली माजी सरपंच ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण बघतोय. आणि हे जे मैदान अवेलेबल करून दिलं पांडुरंग शेठ पाटील यांच्या प्रयत्नानंतर हे मैदान या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे. त्यांचंही विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. आज या स्पर्धेची शेवटची रात्र, शेवटच्या रात्रीतील महत्त्वाची लढत मैदानावरती रंगतीये. यातून जो जिंकेल ना तो यानंतर बारवई टीमच्या विरोधात या गटातून शेवटची लढत सुपर 4 साठी खेळताना पाहायला मिळेल. पण कोणता संघ जिंकेल, एका बाजूला आपण बघतोय वारदोली, दुसऱ्या बाजूला देवलोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकलाय वारदोली टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते देवलोली टीमला. सलामीची जोडी मैदानावरती 3 षटकांची मॅच. शुभम कदम स्ट्रायकर एंडवरती, गोलंदाज समाधान गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. पहिला चेंडू पंचांनी वाईड असल्याचा इशारा या ठिकाणी दिलाय. एका धावेनं देवलोली टीमच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं केलं जाते. महत्त्वाची मॅच आहे. शुभम कदमला या मॅचमध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही मॅचमध्ये बॅटिंग करताना थोडीशी खराब कामगिरी राहिली शुभमच्या माध्यमातून. इथे चांगला खेळ त्याला साकारावा लागेल. हा फटका लाजवाब आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावलं चौकारासाठी. ऑपरेटर कमालीचा फटका होता, कारण गोलंदाजाकडे गती भरपूर आहे. आउटसाइड ऑफ स्टंप ही गोलंदाजाची लाईन होती. जसा मी तर म्हणेन जागा मिळाली ना त्यावरती तुटून पडला तो फलंदाज शुभम कदम. अखू टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला अगदी क्षेत्र निवडलं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चौकारासाठी. 4 धावांच्या बरोबरीने धावफलक वधारेल. धावसंख्या होतीये 5. महत्त्वाची मॅच आहे. इथून जिंकेल तो बारवई टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. कोणता संघ जिंकेल त्यासाठी ही लढत आपण बघतोय. मी वाशिवली आणि उंब्रोली दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचंय. वेगवान स्ट्रोक, एक धाव घ्यायची जी अपेक्षा होती ना, मिडॉनला या चेंडूला अडवलं गेलं आणि एका धावीची जी अपेक्षा होती ती मात्र संपुष्टात आणले. डॉट बॉलचे होते सांगता धावफलक स्थिरावेल 5 या धावसंख्येवरती. ऑन साइडला शुभम कदम आपली गुणवत्ता सादर करतोय. ज्या समाधाननं या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आहे, या मैदानावरती चांगली कामगिरी राहिली समाधान या गोलंदाजाची, त्याच्यावरती आता सडेतोड हल्ले चढवतोय शुभम कदम. जे मी अगोदर उल्लेख केला की महत्त्वाची मॅच आहे. आव्हान सोपं नसेल देवलोली टीमसाठी. वारदोली संघ तगडा आहे. चांगली स्टारकास्ट त्या टीमकडे आपण बघतोय. बॅट्समन असतील, बॉलर्स असतील आणि इथे समाधान पाटील जे मुख्य अस्त्र होतं ना त्यावरतीच घाव घातलाय.
शुभम कदमनं एक चौकार 2 षटकार त्याच्या षटकामध्ये आता वसूल केले जात आहेत आणि धावसंख्या पोहोचवले ती 17 वरती. वेगवान चेंडू ही लाईन फार चांगली होती आणि या चांगल्या चेंडूवरती शुभम कदम या गोलंदाजाला थांबवलं जातंय. डॉट बॉलची होईल सांगता धावफलक स्थिरावेल ते 17 या धावसंख्येवरती. बिनबादी जमेची बाब असेल, सुरुवात आश्वासक आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण बघतोय 3 षटकांची मॅच जरी असली तरी किमान 40+ धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण वारदोली टीमकडेही तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत आणि त्या अनुषंगाने ही मॅच चांगली होईल. गोलंदाज तयार, गॅप शोधले, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जेवढे चेंडू अगदी ताकदीने मारले जातात ना, त्याहीपेक्षा चांगले चेंडू जर का असतील तर शक्तीचा वापर करण्यापेक्षा तुम्ही युक्ती वापरली पाहिजे आणि तेच करतोय शुभम कदमने. या चेंडूला दिशा दिली, गॅप सिलेक्शन फार चांगलं पाहायला मिळालं आणि चांगला स्ट्रोक लगावत वसूल केला जातोय चौकार. चौकाराच्या मदतीनं पहिलं षटक संपन्न होत आहे आणि देवलोली संघ टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करताना पोहोचतोय बिनबाद 21 या धावसंख्येवरती. त्या षटकांती पोहोचवलंय सुस्थितीमध्ये बिनबाद 21. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. दुसरी धाव शोधायची आणि दुसरी धाव खराब चेंडूची फेकी झाली, त्या कारणास्तव सहजगत्या कंप्लीट. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 23. कॅल्क्युलेट बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. यश आपण सातत्यानं सांगतो की निर्धाव चेंडूपेक्षा सिंगल डबल अगदी सोन्याच्या भावासारखी असते आणि हे माहिती आहे शुभम कदमला. महत्त्वाची मॅच आहे. पहिल्या षटकात जरूर आक्रमण झालंय, आक्रमणाच्या प्रयत्नात कायम राहिलो, विकेट जाण्याची शक्यता आहे आणि संधी मिळताच इथे आपण बघतोय एका बाजूनं मंगेश पाटील धावफलक खालता ठेवण्याचं काम करतायत. दुहेरी घेतली आणि तदनंतर टोला लगावलाय तो चौकारासाठी. सत्तावीस या चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकात आले होते 21. तदनंतर पहिल्या चेंडूवरती दुहेरी, पुन्हा एकदा चौकार लगावतोय बॅट्समन मंगेश पाटील. वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. शुभम कदम खेळतो वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग राहिली आहे देवलोली टीमसाठी. आउटसाइड ऑफस्टंप, ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल 27 या धावसंख्येवरती. चांगला परफॉर्मन्स राहिला आहे सुरुवातीपासून देवलोली टीमचा. कमबॅक करावा लागेल वारदोली टीमला, कारण देवलोली टीमकडे तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत जे 30-35 धावांचा संरक्षण करू शकतील आणि त्यांची गोलंदाजी आपण पाहिले सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये. पहिली मॅच 24 मध्ये 42 वाचवले, त्या अगोदरच्या मॅचमध्ये टेंबरी टीमला सुद्धा रोखलं होतं. ऑन साईडला फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. वायडिश लॉंगन आणि लॉंगनच्या मधोमध या चेंडूला अडवलं जातं. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारतय. धावसंख्या होती 28. सलामीची जोडी मैदानावरती चांगला खेळ करते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळाच्या जोरावरती देवलोली टीमनं अद्यापर्यंत चांगलं प्रदर्शन केलंय. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण बघतो पर संघामध्ये, तसं पाहायला गेलं तर प्रत्येक संघामध्ये किमान 3-4 प्रॉपर बॅट्समन असतात, 2-3 चांगले गोलंदाज असतात, पण देवलोली टीम त्याला अपवाद आहे. एका बाजूने आपण बघतोय जुना जाणता खेळाडू मंगेश पाटील गेली कित्येक वर्ष
या देवलोली टीमची धुरा सांभाळतोय. सलामीसाठी त्याला आपण बघतोय नॉन स्ट्रायकर एंडला शुभम कदम, जो मी तर म्हणेन त्याच्याकडे सुद्धा आता काही प्रमाणात अनुभव आलेला आहे आणि या संघाची धुरा तो सांभाळत असताना चांगला खेळ मैदानावरती करतो. आणि हे 2 खेळाडू जर वगळले ना राहुल पाटील, तर या टीमकडे कोणताच असा एक्सपिरियन्स खेळाडू नाही आहे. आणि त्यांची जी आत्तापर्यंतची जी मजल आहे, त्यांनी जो आत्तापर्यंतचा प्रवास केला आहे ना, यामागचं कारण सांघिक खेळाचं प्रदर्शन. आणि तुमच्याकडे जर टीम स्पिरिट असेल तर भल्या भल्या संघाला तुम्ही नमवू शकता, हे त्यांनी दाखवून दिलंय. हाही फटका चांगला आहे, गॅप शोधायची होती आणि गॅप शोधले. शुभम कदम महत्वाच्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करतोय. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या होते मनोज पाटील 7 गुणलेखक आम्हाला सांगतायत की 16 धावांच्या सरासरीने धावफलक पोहोचलंय ते 32 या धावसंख्येवरती. चांगली स्कोरिंग राहिले मनोज पाटील यांच्या माध्यमातून. योग्य ती अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांचीही प्रचंड मेहनत आहे. खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकानं बरी योगदान दिलंय आणि तदनंतरची स्पर्धा यशस्वी होताना आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा आहेत धावफलकावरती. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. जीवन आलाय गोलंदाजी मार्क वरती. मंगेश पाटील आणि शुभम कदम ही जोडी मैदानावरती चांगला खेळ करते. डीप मध्ये राहिला होता चेंडू, खालती राहिला होता, पर्याय नव्हता फलंदाजाकडे. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल ते 32 वरती. महत्वाची मॅच आहे. एका बाजूला वारदोली संघही प्रयत्न करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनाही करावी लागेल कारण त्यांच्या गोलंदाजांनी भरपूर प्रमाणात धावा खर्च केल्यात आणि इथे धावा जमवायचे ते देवलोली टीमला. हलक्या हाताने स्टिअर केलं. शुभम कदमला स्ट्राईक हवी होती कारण स्लॉग ओव्हर आहे. शेवटचं षटक आणि या षटकात त्याच्या वाट्याला जास्तीत जास्त चेंडू येणं गरजेचं आहे. हे अपेक्षा आहे देवलोली टीमला कारण शुभम जर का पुढील 4ही चेंडूला सामोरा गेला तर किमान 2 मोठे स्ट्रोक तो लगावू शकतो. इतकी क्षमता त्याच्यामध्ये आहे, आपण पाहिलंय. पण इथे मात्र गोलंदाजाला कमबॅक करायचं आहे कारण वारदोली संघानं 2 षटकात भरपूर धावा खर्च केल्यात. जीवनचा हा चेंडू ऑन साइडला तडकवला. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. प्रयत्न सुरेख होते, प्रयत्नांना अपयश. क्षेत्ररक्षकाला भेदत 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमा पार, चौकार.
6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 43. यश, खरं तर आपण मैदानाचा आढावा घेत होतो. आपण उल्लेख केला की सध्याच्या वातावरणाचा विचार करता चेंडू ट्रॅव्हल होणं तितकंसं सोपं नाही आहे. पण शुभम कदम या खेळाडूकडे इतकी गुणवत्ता आहे ना, जितके लांब तो षटकार मारतो ना, त्याहीपेक्षा ताकदीचे फटके त्याच्या भात्यातून आपण सातत्यानं पाहिलेत. आणि त्याच्याच जोरावरती या मॅचमध्ये त्यानं षटकारांची परिभाषा दाखवली आहे. चौकारही चांगल्या पद्धतीने त्यानं लगावलेत आणि त्याच्या जोरावरती 43 वरती पोहोचलं आहे ते धावफलक देवलोली टीमचं. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू हवे, ते क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. उलटा झेल टिपण्यासाठी प्रयत्न होता, पण प्रयत्नांना अपयश. चेंडू सीमापार येतोय चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होतीये 47. पहिलं सत्र संपलंय. जिंकण्यासाठी गरज आहे ती 48 धावांची. 18 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल तो दुसऱ्या सत्रामध्ये वारदोली टीमला. सलामीची जोडी मैदानाकडे दाखल होत असताना विनायक आणि त्याच्या जोडीला जयवंत मिसाल या फलंदाजाला आपण पाहू शकाल. डावखुरी आताचा चांगला फलंदाज आपण बघतोय इथे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं शुभम, आपण जास्त वेळ आता घेऊ नका. यानंतर बरेचसे सामने आपल्याला कंप्लीट करायचे. एकंदरीत विचार केला तर यानंतर मला वाटतं एक मॅच बाकी आहे 10च्या गटातून आणि त्यामधून एक संघ पुढे येईल सुपर 4 साठी. पण तदनंतर 2 सेमी आणि एक फायनल. चार मॅचेस बाकी आहेत इथून पुढे. इथून पुढे 4 मॅचेस बाकी आहेत आणि प्रत्येक सामना 3 षटकांचा जर राहिला तर 5.5 प्लस.
देवलोली टीम फिल्डिंग लावून घ्यायचे सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. मी वाशिवली आणि उंब्रोली दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायची आहे. तीन रात्र प्रचंड मेहनत या ठिकाणी करावी लागली आहे. ती आयोजकांना प्रत्येकानं भरीव योगदान दिलंय. वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सचिनदादा तांडेल यांच्या नावाची ही ट्रॉफी, यांच्या नावाची ही स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय. माजी सरपंच ट्रॉफी 2024 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आता 48 चा पाठलाग करायचे वारदोली टीमला. वाशिवले आणि उंब्रोली दोनही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. वाईट बॉल असल्याचा इशारा. एका धावेनं या ठिकाणी अकाउंट खुलं झालंय ते वारदोली टीमचं. 18 चेंडू आता 47 ची गरज असेल ती वारदोली टीमला. चेंडूला स्टॉप केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. प्रणव पाटील त्या ठिकाणी होते, त्यांनी या चेंडूला स्टॉप केलं. तितकंसं सोपं नसतं. अगदी शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं. चेंडू इतक्या वेगाने येतो ना, त्याहीपेक्षा चेंडू अगदी स्विंग होत येतो. त्यामुळे चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं असतं. चेंडूला स्टॉप जर का केलं तर धाव वाचली जाते आणि तेच घडलं मैदानावरती. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूला पाठवायचं होतं, पण गती भरपूर आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचा विचार करता इथे थांबवलाय विनायक या फलंदाजाला. एक धाव असेल धावफलकावरती 48चा करायचा आहे पाठलाग. मी वाशिवले आणि उंब्रोली दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी यावं. समोरच्या दिशेने फटका प्ले केला. क्षेत्ररक्षक अक्षय गव्हाणकर अगदी वेगाने चेंडूवरती आले होते, पण तदनंतर हा झेल या ठिकाणी सुटला जातोय. एक जीवनदान मिळेल फलंदाज विनायक या फलंदाजाला. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. 2 धावा लागतायत त्या धावफलकावरती. अद्यापही गरज आहे ती 46 धावांची. 46 धावसंख्येची गरज. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचंही विशेषतः आपण कौतुक केलं पाहिजे. क्लिअरिटी आणि क्वालिटी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतोय. फार चांगली स्पर्धा आहे. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे आणि त्याचा विचार करता एक चांगली यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपण बघणार आहोत. 10 संघ आजच्या रात्रीमध्ये मैदानावरती उतरले होते, त्यामधून 3 संघ बाकी राहिलेत. 12वाही संघ पुढे वाट बघतोय कोणता संघ त्यांच्या समवेत खेळ करेल आणि तो खेळ मैदानावरती सुरू आहे जिंकण्यासाठी देवलोली आणि त्यांच्या विपक्ष वारदोली या दोन टीम दरम्यान. दर्शन तयार आहे. दर्शनचा हा चेंडू जयवंत मिसालने ठोकलाय. समोरच्या दिशेने उत्तुंग षटकार. हा धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8 धावा आहेत धावफलकावरती. 48चा पाठलाग करायचे. 40 धावांची अजूनही गरज आहे. छोट्या छोट्या चुका आहेत ना यश, आपण सातत्याने सांगत असतो. अगोदर झेल सुटला, स्ट्राईक रोटेशन झाले आणि जसा डावकुरे आताचा फलंदाज जयवंत स्ट्रायकर एंडला आला ना, भरपूर क्षमता आहे, भरपूर ताकद आहे या फलंदाजाकडे आणि हे दाखवून देत तो पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार. ऑन साइडला डीप मिड विकेटला क्लिअर केलंय की नाही हे पाहावं लागेल, पण इथे नक्कीच अरे तपासणे होईल. ते अजिबात तुम्ही
तशी काळजी करू नका. पण या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या, धावून मला वाटते 2. अगदी क्रिटिकल डिसिजन आहे. आपण सुद्धा थांबलो होतं, असं वाटलं डीप मिड विकेटला क्लिअर केलं जाते की काय, पण अखेर त्या क्षेत्ररक्षकानं आपले 100% योगदान त्या ठिकाणी दिलंय. नक्कीच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पण फटका चांगला होता, फटका चांगला होता. या फटक्यानं जयवंत मिसाल सांगतोय की देवलोली टीमला अगदी हलक्यात घेऊन जमणार नाही, ही मॅच बनवू शकतो हा फलंदाज. दोन धावा. कमालीचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षय गव्हाणकर त्यानं झेल सोडला होता आणि अगदी कमी उंचीचा खेळाडू त्यानं चेंडू बाहेर जाता जाता अगदी त्याला रोखलं. आणि म्हणून आपण उल्लेख करतो यश की या वातावरणात आहे चेंडू ट्रॅव्हल होणं तितकंसं सोपं नाही आहे. ज्या वेगाने चेंडू निघाला होता ना, त्याच वेगानं सरळ खाली आला. आणि जर का चेंडू ट्रॅव्हल झाला असता एलिव्हेशन प्राप्त करत, तर चेंडू लांब जाऊन पडला असता. पण इथे येतोय नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होतीये धावफलकावरती 14. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. शेवटच्या आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 34 धावसंख्येची. आपण भारत आणि अफगाणिस्तान असा T20चा तो सामना पाहिला आणि त्या मॅचमध्ये विराट कोहली यांनी असंच क्षेत्ररक्षण केलं होतं. अखेर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाता जाता राहिला होता आणि त्या 5 धावांच्या जोरावरती तो सामना अगदी टाय झाला आणि ती मॅच मला वाटते 2 वेळा बरोबरीत सुटली. पण अखेर भारतीय संघानं तो विजय प्राप्त केला. या मॅचमध्ये कदाचित अक्षय गव्हाणकरनं वाचवलेल्या या 4 धावा याचा विचार शेवटपर्यंत पडेल तो वारदोली टीमला, कारण अंतर भरपूर गाठायचं आहे. जयवंत ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय ना, हे आव्हान नक्कीच त्याचा पाठलाग करण्यासाठी ते सज्ज आहेत असा सूचक इशारा त्यानं दिलाय. 12 मध्ये आता 34ची गरज आहे. पण या धावांचा पाठलाग होईल की धावा रोखल्या जातील हे बघणंही महत्वाचं आहे. शुभम कदम आलाय गोलंदाजी मार्कवरती. हा झेल मात्र या ठिकाणी दुसऱ्या अटेम्प्टमध्ये टिपला जातो आणि पहिल्या चेंडूवरती शुभम कदम पहिल्या इनिंगमध्ये 38 धावांची इनिंग साकारल्यानंतर पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी करताना करतो विकेट प्राप्त. वाशिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. उमरोली टीमचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत आणि या 2 टीम दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ललित गायकर पूर्ण स्क्वॉड आहे ना आपला. टॉस लगेच केला जाईल. उमरोली टीम सगळे प्लेयर आहेत. टॉस केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी खेळवला जाईल. उंबरोली आणि त्यांच्या विरोधात वाशिवली. 11 चेंडू आता 34ची गरज आहे. देवलोली टीम असेल वारदोली असेल हे सुद्धा कंटिन्यू मॅचेस खेळतायत याचाही विचार आपण करा यार, कारण 10चा गट होता. लगातार 4-5 मॅचेस खेळणं तितकंही सोपं नाहीये. गोलंदाज तयार आहे.
ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक केरीला दुहेरीत शोधलंय आणि या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 18. 18 धावा आहेत त्या धावफलकावरती. सुप्रीमोला पंकज शिंदे आहे रसायनी टीम मध्ये. वाशिवलीचा खेळाडू आपलेही असतील उमरोली टीम, पण इथे स्पर्धा होणं महत्वाची आहे. जोरदार अपील केली जाते. पंचांनी दात फेटाळले. क्षेत्ररक्षण खराब झालंय. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव या ठिकाणी लेग बाईटच्या साह्याने मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18. 18 धावा आहेत धावफलकावरती. बारवई टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. समोरच्या दिशेने फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 19-48 करायचंय पाठलाग. शेवटचे आता काही चेंडू बाकी. या षटकातील येणारे एक षटक शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 29 धावांची. 7 चेंडू 29 धावसंख्येची गरज. बॅटची आहे. यष्टीरक्षकांना टिपलाय झेल आणि फलंदाज जयवंत मिसाल याचा समतोय खेळ. शेवटचे आता 6 चेंडू वारदोली टीमला धावा करायचे आहेत 29. वाह डीजे नितीन. शेवटचे 6 चेंडू आता 29 धावा करायचे आहेत त्या वारदोली टीमला. हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती येतोय दीपेश. हकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज होतोय बाद. यार घेऊ नका. वाशिवलीचे कॅप्टन आहेत. टॉस केला जाईल. चला टॉस बॉक्स मध्ये जा दोनही कॅप्टन. सन्माननीय संतोषजी तांडेल साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचंय. वाशिवली आणि उमरोली
पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या समोर असेल. जो जिंकेल तो असेल मेगा फायनल मध्ये. चौकार येतोय. धावसंख्या आहे ती 23. टॉस केला जातोय. संतोषजी तांडेल यांच्या शुभ असते आणि टॉस जिंकलाय उंबरोली टीमनं. तीन षटकांची मॅच. 3 षटकांची मॅच असेल. इथे षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 29. आता गरज आहे 19 धावांची. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 19 धावांची गरज. वाशिवली टीमचे खेळाडू मी तुम्हाला विनंती करतो की आपण यावं कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. वाशिवली टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यावं. कर्णधार आपली या ठिकाणी वाट बघतायत. एक चौकार एक षटकार या ठिकाणी ठोकला जातो. 19 धाबांची अद्यापही गरज आहे. 3 चेंडू शिल्लक असतील. पटका हवेत. यष्टीरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज होतोय बाद. शेवटच्या आता 2 चेंडू 19 धावसंख्येची गरज. दोन चेंडू 19 धावसंख्येची गरज. उंबरोली टीम काय निर्णय आपला तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि ही मॅच जशी संपेल ना त्यावरती आपल्याला लगेच अंमलबजावणी करायची आहे. उंबरोली टीम आपण रेडी राहायचं आहे. जो काय निर्णय असेल त्यावरती ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. टॉस जिंकला उंबरोली टीमने. या मॅचमध्ये 2 चेंडू आता 19 धावसंख्येची गरज. 2 चांगले चेंडू 2 फेअर डिलिव्हरी या ठिकाणी देवळली संघ विजय प्राप्त करेल. बारवई टीमचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचं. इथे झेल टिपला जातो. अजून एका विकेटचं पतन. शेवटचा एक चेंडू 19 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. 19 धावांची गरज. यानंतर चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही टीमकडे ताकदवार गोलंदाज आहेत आणि त्याचा विचार करता ती मॅच रंगेल. उंबरोली आणि वाशिवली, देवलोली आणि वारदोली सुरू आहे. नक्कीच सर्व छोट्या मंडळीचा देखील सहयोग राहिलाय. युवराजजी पाटील असतील, दिवेश तांडेल, धीरज तांडेल, रोनक पाटील, करण मांडे, खास अगदी सूरज तांडेल. खरंच सर्व छोट्यांचं देखील वेग पाटील, सर्व छोट्यांचा देखील हातभार स्पर्धेला राहिलाय. त्यांचंही विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. ही मॅच जिंकले